मित्रांनो, ते कसं असतं ना, एकदा काम करणं जीवावर आलं, एकदा काम करायची सवय तुटली, त्यानंतर खूप फार कठीण जातं राजाओ. आज मनोज जरांगे पाटील टन्ना बोचा घोडे लावा, आग लावा, हे लावा, ते लावा, टनटन फडणवीस यांची आज दशा तीच झाली आहे. आज उपोषण बंद केलं, पण मराठाचा समाज जर मागून हटला किंवा हे मोर्चे जर बंद झाले, तर मग मनोज जरांगे पाटील काय करतील राव? परत घरी जावं लागेल. परत मग बायको म्हणेल, नॉर्मली असतं ना, जेव्हा नवरा कामावर जातो तेव्हा बायको सगळं करून देते, टिफिन आणून देते. आता नवराच कामावरून निघला, आता जॉब सुटला, आता जे दुकान होतं ते बंद पडलं, तर मग आता मनोज जरांगे पाटील घरी जाताल तर वहिनी पण म्हणतील, दादा म्हणजे मनोज दादा दादा म्हणतो ना आपण, तर वहिनी म्हणतील घ्या ना आता पाणी हाताने, बस झालं आता एवढ्या दिवसाचं. आता इथं कसं आहे, पाय दाबाले एक जण, डोक्याखाली उशी द्यायला एक जण, गोधडी अंगावर टाकायला एक जण, रडायला एक जण, दादा असं नका करू, दादा असं नका करू. मनोज जरांगे पाटलांना त्या गोष्टी सवय लागली. रोज 100 ते संजय राऊत सारखे 100 माईकचे बोके बुके ते बोक तुमच्याजवळ, रोज 100 जणांना शिवाय, याला शिवाय, त्याला घोडे लावा, त्याचा टन्ना, त्याचा टन्ना, त्याचा चिन्ना, याचे हवेत घोडे उडवा, त्याचे हवेत घोडे उडवा. काय पाटील राव, लयच वाईट झालं राव आपण तुमच्याशी. म्हणजे दिवस रात्र उपोषण आंदोलन करण्याची धमकी देणारे आता म्हणतात आम्ही झकास करू, आता याच्यानंतर उपोषण नाही करू. का? मराठा समाज मागे उभा होता, तो दूर गेल्याची भीती वाटते का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्यावर मी बोलतोय, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. नक्कीच मराठा समाजामध्ये असा भरपूर विद्यार्थी आहेत, त्यांना आरक्षणाची गरज आहे. कोणत्या समाजामध्ये सगळे लोक श्रीमंत नसतात. हिस्टॉरिकली होते, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यानंतर जमिनी डिवाईड झाल्या, सगळ्या झाल्या. तर आरक्षण हे प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ते कसं मागायचं त्याचे काही प्रकार असतात. संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच तुम्हाला करावं लागतं, बिकॉज सुप्रीम इंडियामध्ये काय असेल तर ते कॉन्स्टिट्यूशन आहे. कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम, नॉट, ठीक आहे ना, कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे. आता तुम्ही दिवस रात्र कॉन्स्टिट्यूशन या गोष्टी करता राहा आणि त्या संविधानाला मान्य न करता हो किंवा नाही सांगा, फडणवीसने आम्हाला हो किंवा नाही सांगावं, लिहून देतो का? अरे तू कशाचं लिहून देतो का? तुला लिहिता येतो का? तुला तू लिहिता येतं का रे? मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्हाला लिहिता येतं का? काय बोलता राव, कायच्या काही हो नाही, हो किंवा नाही सांग असं बनत असते का कोणता मुख्यमंत्री? हो किंवा नाही सांग. त्या काय फडणवीसाबद्दल बोलता तुम्ही? आता फडणवीसाबद्दल काय बोलता तुम्ही? ठीक आहे, आज ते मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबरोबर राहा तुम्ही. ज्यावेळेस ते उपमुख्यमंत्री होते, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा एकनाथ शिंदे आणि अजितदादा का नाही बोलत होते तुम्ही? एवढा जातीवाद कसं काय करता तुम्ही पाटील? लोकांना दिसतं हे, लोकांना दिसतं. आता मी ब्राह्मण नाही हो, मी ब्राह्मण नाही, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये लिहू नका तू ब्राह्मण आहे, मी ब्राह्मण नाही राव. पण लोकांना दिसतं हे की तुम्ही सरळ सरळ एका माणसाला जेव्हा टार्गेट करत असता तेव्हा त्या माणसाला तुम्ही मोठं करत असता. तुम्ही दिवस रात्र त्या फडणवीसला शिवाय दिल्या राव. काय भेटलं शेवटी? त्या माणसाने त्याच्या 132 सीटा निवडून आणल्या. हे जर लोकसभेच्या वेळेस त्यांना माहीत झालं असतं ना की अशा गोष्टी होणार आहेत किंवा तुम्ही असा नाचक्कीपणा करणार आहात, त्यावेळेसच त्यांनी जास्त जोर लावला असता. पण ते संविधान बदलवण्याचा नारा, आरक्षणचा नारा, ह्या सगळ्या फेक नॅरेटिव्हमध्ये जनता आली आणि त्यांचं नुकसान झालं त्यांचं. आता जनताने कुणाला निवडून द्यायचं नाही द्यायचं हा जनतेचा प्रश्न, हे मान्य करतो राव, हे मान्य करतो. मनोज जरांगे पाटील साहेब मान्य करतो. पण तुम्ही ही गोष्ट आहे ना, मनोज जरांगे पाटील समजा, एका व्यक्तीला दिवस रात्र शिवाय देऊन तुम्हाला मोठं होत नसते हो. तुम्हाला मोठं होण्यासाठी तुमची लाईन मोठी करावं लागेल. आज तुमची जागा सुरेश धसांनी घेतली हो. सुरेश धस आज मराठ्यांचा मोठा नेता आहे आमचा, तुम्ही नाही. तुम्ही काय करू राहिले? तुम्ही काय करता? दिवस रात्र एका माणसाला शिवाय द्यायच्या, दिवस रात्र एका माणसाला शिवाय द्यायचा, उपोषणाला बसायचं, याचं आरक्षण आम्ही घेऊनच राहणार, त्याचं आरक्षण आम्ही घेऊनच राहणार, डांबरी से जाएंगे, बेसन भाकरी खाके जाएंगे. अरे काय बोलता तुम्ही राव? मराठा आंदोलनाला इतिहास किती मोठा लाभलेला आहे. 1980च्या दशकापासून डॉक्टर्स, PhD झालेले लोक मराठा आरक्षणासाठी कोर्टात लढत गेले. शेवटी सगळ्या गोष्टी कोर्टात येतात. मनोज जरांगे पाटील साहेब, तुमचं आणि आमचं घरात नाही चालत. इंडिया ही अनार्की नाही आहे. इंडियामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, तिथे लॉ ऑफ ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आहे, प्रोसेस इस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. त्या प्रोसेसनुसार चालावं लागतं. तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं कोणत्याही गोष्टीसाठी की तुम्ही ती गोष्ट डिझर्व करता की नाही करता. सरकारने दिलं तरी सुप्रीम कोर्टात नाही टिकत ना. जे आरक्षण फडणवीसांनी हायकोर्टामध्ये टिकवलं होतं, तुमची सरकार, तुमच्या पवार साहेबांची सरकार आल्यानंतर ते आरक्षण का टिकलं नाही याचं उत्तर तुम्ही पवार साहेबांना कधी मागितलं का? पवार साहेबांना न मागणार नाही तुम्ही का? त्याचं कारण माहिती आहे ना. पवार साहेबांना मागितलं तर जी गाडी खाली आहे ना तुमच्या, ज्याच्यावर तुम्ही बसून फिरता, हो आता बॉम्बेला जातो, माझा मुर्दा पडायचा पाड, कशाचं काय आलं? कशाचं काय आलं? ते बटुळे बाबा म्हणतात ना, पहिले 36 किलोचे आहेत, आता 42 किलो झाले, 7 किलो वजन वाढलं. त्या गोष्टी मी जात नाही, मला माहिती नाही एक्झॅक्टली वाढलं तुमचं वजन की नाही वाढलं, ते तुमचं तुम्हाला माहिती बाबा, आपण काय राजकारणी नाही आहोत.
पण जनरल ओपिनियन काय तुम्ही हे 10 के उपोषणाला बसणार. ठीक आहे, उपोषणाला बसून तुम्ही काय केलं, तुम्ही बीजेपीला वाचवलं. आता तुम्ही नेमकं बीजेपीची बी टीम आहात की काँग्रेसकडून आहात की शरद पवार साहेबांकडून आहात हे काही कळणच गेलं. महाराष्ट्रामध्ये अनेक मुद्दे आहेत. संतोष देशमुख साहेबांचा जे आता हत्या प्रकरण झालं त्याच्यावरून तुम्ही न्यूज हटवली, त्याच्यावरून तुम्ही फोकस आपल्याकडून घेतलं. तुम्हाला वाटलं ते सुरेश धस मोठे होतात. तिकडे ते महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी रेप खून वगैरे होता, सैफ अली खानचं हे झालं, असे भरपूर प्रकरण सुरू आहेत. पण तुम्ही सगळ्यांचं अटेन्शन त्या शेवटी उपोषणावर आणलं. त्या उपोषणातून काय झालं, बीजेपीला तर वाटलं बाबा लय बढिया झालं या माणसानं उपोषण घेतलं करून. उपोषण केलं दिवस रात्र. ते बुके जे सकाळी संजय राऊतच्या घराबाहेरून उठले की तुमच्या जवळ येऊन बसतात आणि तुम्ही मग त्या टन्ना बोचा त्यांच्या पुच्चा गिच्चा ते काय काढायचं ते त्यांना काढत राहता. आणि त्यांना त्या गोष्टीची सवय लागलेली आहे. ते गोष्ट बढिया केली तुम्ही त्या गोष्टीसाठी. अहो पण आता तुम्हाला सगळ्यात मोठी भीती ही वाटली आहे, उपोषण कशा भरोसा करत असतात. आता जे टोपे साहेब होते ते टोपे साहेब कसे तरी पैसा पुरवायच्या लोकांनी त्यांना पाडले. घ्या अहो, सगळ्या समाजावर अंगावर घेसान तर तुम्ही कसे जिंकून येसान. सगळ्या समाजाला अंगावर घेतलं राव तुम्ही. त्या सगळ्या समाजाला अंगावर घेतल्याच्या नादात किती जणांचे गेम झाले याचा विचार केला का तुम्ही. ते टोपे साहेब पडले हो, ज्यांनी तुमचा सगळं फायनान्स केला असेल. लोक म्हणतात, मी म्हणत नाही, त्यांचा गेम झाला राव. ते खरंच माणूस किती चांगलं काम केलं त्यांनी. जेव्हा कोविड आला होता भले तेव्हा उद्धव ठाकरे त्यांचा फोन उचलत नव्हते, पण कोविडच्या काळामध्ये सुद्धा त्या माणसाने खूप चांगलं काम केलं. महाराष्ट्रात वन ऑफ द मोस्ट ॲक्टिव्ह मिनिस्टर ज्या काळात होते कोविडच्या ते राजेश टोपे साहेब होते. त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं, पण त्यांनी गलत टीमवरती बाजू लावली राव. सट्टा गलत टीमवरती लावला त्या माणसानी. पवार साहेब महाराष्ट्रात राजकीय चाणक्य गिंजक्य. पवार साहेबांनी केस खाजवले, म्हणजे केस जरी खाजवले तरी आता काहीतरी होणार. पवार साहेब भाकरी पालटवणार, भाकरी उलटवणार. कशाचं उलटवणार कशाचं काय. पवार साहेबांसोबत जे लहान होते, ममता बॅनर्जी असेल, ते वाय जगनमोहन रेड्डी असेल, हे मिनिस्टर झाले, चीफ मिनिस्टर झाले स्वतःच्या भरोशावर. पवार साहेब स्वतःला 72 सीटाच्या वरती आजपर्यंत घेऊन नाही आले कधी. त्या लोकसभेमध्ये 8 सीटा यावेळेस आणल्या. ती मनोज जरांगे पाटील सारख्या माणसामुळे, ज्यांनी राजकारणच्या नावाखाली जातीय कारण हे महाराष्ट्राच्या कणाकणा कोपऱ्यात पोहोचवलं. आणि मराठा समाज आमचा एका आशेभोवती त्या माणसाच्या मागे उभा होता की हा आरक्षण देऊन देईल. पण आमच्या समाजाला कसं माहीत पडलं की या माणसाने आमचा समाजाला शरद पवारांच्या दावणीशी बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या शरद पवारांच्या दावणीशी ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण कधी दिलं नाही, ते स्वतः मिनिस्टर होते, उपमुख्यमंत्री होते, सगळ्या गोष्टी होता. केंद्रात राज्यात त्यांची मिनिस्ट्री होती, पण मराठा समाजाला आरक्षण कधी दिलं नाही. आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्या सरकारमध्ये येतात तेव्हा तुम्हाला आरक्षणाचं बरं आठवतं. पण पवार साहेब तुम्हाला पण तेव्हा बरं आठवलं, तेव्हा तुम्ही का नाही दिलं. हा प्रश्न मनोज जरांगे कधी पवारांना विचारतात का. सांगण्यास तात्पर्य हे की तुमचं उपोषण हे जे खतम होता ना, याची भीती तुम्हाला आहे की घरात आतमध्ये गेल्यानंतर वहिनी आहेत त्या आमच्या, तर वहिनी म्हणतील आता हातानं पाणी घ्या, आता बस झालं तुमचं आरक्षणाचं नाटकन गिटक सगळं संपलं आता. त्यावेळेस तुम्हाला काय होईल असं वाटते. आता एक गाडी आहे फिरायला, एक मर्सिडीज आहे, एवढं कुठून येतो तुमच्याजवळ. कोण पैसे द्यायला लागले सांगा जरा अशी. हे तिकडं ते बटुळे बाबा ते तिकडं उपोषण करतात, त्यांना जायला कोण नाही राजी. इकडं तुम्हाला लाखो लोक पाण्याच्या बाटला, खाण्याची सोय, सगळ्या सोया कोण करताय हो. आणि आता पडले तर आता प्रश्न तो झाला. त्यामुळे आता गर्दी नव्हती तर तुमच्या डोक्यावर आलं की आमच्याकडे 5 दिवस झालं कोणीच पाहिलं नाही. आता कशाकडे पाहतील तुमच्याकडे. तुम्ही महाविकास आघाडीचा प्रचार केला ना विधानसभेत, तुम्ही सांगितलं ना की मी महाविकास आघाडीकडून आहे, बीजेपीला असं संपवा की जिंदगीभरची संपवा. बोलले ना तुम्ही पॉलिटिकल बाजू घेतली का नाही. मग आता तुम्ही ज्यांची पॉलिटिकल बाजू घेतली होती पवार साहेबांची, त्यांनाच आरक्षण मागणार आहो. त्यांना बोलायला सांगा थोडं आरक्षणाबद्दल, की त्यांना म्हणायला तर सांगा की हो ओबीसी समाजातूनच आरक्षण मराठा समाजाला द्यावं. हे पवार साहेबांच्या तोंडातून तुम्ही काढून घ्या, उद्धव ठाकरेंच्या तोंडातून तुम्ही काढून घ्या, संजय राऊतांच्या तोंडातून काढून घ्या, तेव्हा तुम्हाला मानेल. जर नसन करतायत ना तर ते जातीयवादाचं नाटक तुम्ही बंद करा. महाराष्ट्रामध्ये हिंसाचार, जातीयवाद हा खालीपर्यंत जातोय. ह्या सगळ्या गोष्टी बंद करा, ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे. तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.